मित्रांनो, तुम्ही जर हरभरा पिकाची जर लागवड केलेली असेल आणि तुम्हाला जर वाटत असेल की झटपट मोठ्या प्रमाणात लवकर म्हणजेच हरभरा पिकाची चांगल्या प्रकारे वाढ व्हावी, जास्तीत जास्त फुटवे वाढावे, तर मित्रांनो असे कोणते टॉनिक त्याच्यावर काम करणार नाही, एवढं पॉवरफुल जुगाड मी आज हरभरा या पिकासाठी घेऊन आलेले आहे. असं जबरदस्त कॉम्बिनेशन टॉनिक तुम्ही घरच्या घरी बनवू शकता विदाऊट खर्च, आणि रिझल्ट हा विचारू नका, म्हणजेच अफलातून असणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवर नवीन असणार तर अशाच नवनवीन महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनल पहिल्यांदा सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याचा दृष्टिकोन एवढाच की जे काही गरजू शेतकरी असतील तर त्यांना मोठ्या प्रमाणात म्हणजे खर्च होऊ नये आणि त्यांना फायदा व्हावा, त्यांचं म्हणजे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढावं. तर जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना व्हिडिओ शेअर करा, लाईक करायला विसरू नका, कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब मला नवीन व्हिडिओ बनवायला म्हणजेच प्रेरणा देत असतो. तसंच मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण बघा. तर मित्रांनो, तुम्ही जर हरभरा पिकाची लागवड केलेली असेल तर त्याला मोठ्या प्रमाणात म्हणजे फुटवे वाढण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे हिरवीगार काळोख येण्यासाठी, चांगल्या प्रकारे ग्रोथ होण्यासाठी शेतकरी मोठ्या प्रमाणात खत देतात, किंवा मग ते फेकून द्यायचं असेल किंवा ड्रिपमधून द्यायचं असेल किंवा फवारणी वगैरे असेल. फवारणीमध्ये महागड्या स्वरूपाचं जे काही मॉलिक्यूल असतात तर ते मॉलिक्यूलचा वापर करतात. पण मित्रांनो, जास्त वायफट खर्च करू नका. तर मित्रांनो, आज मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून हरभरा पिकाच्या ग्रोथसाठी, चांगल्या जबरदस्त वाढीसाठी, चांगल्या प्रकारे फुटवे येण्यासाठी तुम्हाला एक फवारणीतून हा जुगाड तुम्हाला सांगणार आहे. कारण प्रत्येक शेतकऱ्याला असं वाटतं की माझ्या शेतातलं जे काही उत्पादन आहे ते लवकर यावं आणि चांगल्या प्रकारे मार्केटला जाण्यासाठी असेल किंवा कारखान्यात जाण्यासाठी असेल किंवा XYZ तुम्ही जे काही पीक लागवड केलेलं असेल तर शेताचा माल हा म्हणजेच हार्वेस्टिंगसाठी लवकर उपलब्ध व्हावा, किंवा जास्तीत जास्त फुटवे यावे, जास्तीत जास्त फुलधारणा व्हावी, किंवा जास्तीत जास्त उत्पादन वाढावं. त्यासाठी खूप पॉवरफुल पद्धतीने जुगाड मी फवारणीतून तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. तसंच मित्रांनो, मी जर तुम्ही फवारणी जर घेतली तर मी सांगितलेल्या पद्धतीने तर जबरदस्त म्हणजे तुम्ही या जुगाडमधून चांगल्या प्रकारे फुटवे आणू शकता आणि उत्पादन वाढवू शकता. तसंच मित्रांनो, जर तुमच्या हरभरा पिकाची वाढ थांबलेली असेल तर त्यासाठी देखील हा जुगाड पॉवरफुल आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी खर्च वाया न घालवता खूप कमी खर्चात फवारणी जुगाड बघणार आहोत. शेतकरी मोठ्या प्रमाणात म्हणजेच जे काही खत असतं तर ते खताचा वापर करतात. मग ते खत ड्रिपद्वारे असेल किंवा फेकलेल्या स्वरूपात असेल. पण या ठिकाणी आपल्याला खूप कमी खर्चामध्ये कमी खतामध्ये आपल्याला हा जुगाड अवलंब करायचा आहे, जेणेकरून शेतकऱ्यांचा खर्च देखील वाचेल आणि त्यांना रिझल्ट देखील चांगल्या प्रकारे मिळेल. तर मित्रांनो, तुम्हाला गॅरंटीने सांगते, जबरदस्त असा अफलातून जुगाड आहे. एवढा जबरदस्त अफलातून जुगाड तुम्ही म्हणजेच महागड्या 3,000 रुपये जे तुम्ही औषधी घेतात, टॉनिक घेतात, त्याच्यातून देखील सुद्धा तुम्हाला एवढा जबरदस्त आणि एवढ्या लवकर रिझल्ट मिळणार नाही. एवढ्या लवकर तुम्हाला 3 दिवसाच्या आत हा जुगाड रिझल्ट देऊन जाणार आहे. त्यासाठी मित्रांनो, नक्कीच ट्राय करा. कारण मी हा जो व्हिडिओ बनवलेला आहे खूप अभ्यासपूर्ण आणि गरजू शेतकऱ्यांचं उत्पादन वाढावं त्यासाठी. तर मित्रांनो, त्याच्यासाठी एक लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच बनतो. तर मित्रांनो, चला तर मग बघूया आपण असं कोणतं पॉवरफुल जुगाड आहे आपल्याला हरभरा पिकामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजेच फुटवे आणण्यास मदत करेल. तर तसं जोमदार वाढ देखील करून देईल. तर मित्रांनो, त्यासाठी आपल्याला 15 लिटरचा पंप घ्यायचा आहे आणि 15 लिटरच्या पंपसाठी तुम्हाला हे प्रमाण मी सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर हरभरा पिकाची जर लागवड केलेली असेल आणि हरभरा 1 महिन्याचा असेल, 25 दिवसाचा असेल, XYZ 20 दिवसाचा असेल, म्हणजे 1 महिन्याच्या आत असेल, तर तुम्ही त्याच्यासाठी मी जे काही प्रमाण सांगत आहे तर ते प्रमाण घ्यायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे प्रमाण जर 1 महिन्यापेक्षा म्हणजेच 1 महिना म्हणजे 40 तर 45 दिवसाचं जर असेल हरभरा प्लॉट, तर तुम्हाला हे प्रमाण वाढवून घ्यायचं आहे. तर चला तर मग मित्रांनो, 15 लिटरचा पंप घ्यायचा आहे आणि 15 लिटरच्या पंपसाठी आपल्याला 100 ग्रॅम 19-19-19 हे विद्राव्य खत घ्यायचं आहे आणि त्याच्यासोबत आपल्याला घ्यायचं आहे गाईचे गोमूत्र. तर देशी गाईचं गोमूत्र जर घेतलं तर फारच उत्तम, खूप चांगल्या प्रकारे काम करतं. तर 15 लिटर पंपसाठी 30 मिली एवढं आपल्याला गोमूत्र घ्यायचं आहे
आणि 100 ग्रॅम 319 हे आपल्याला याच्यासोबत कॉम्बिनेशनमध्ये घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला 19-19-19 हे चांगल्या प्रकारे हरभरा पिकाची वाढ होण्यासाठी, फुटवे येण्यासाठी घ्यायचं आहे. आणि गोमूत्र हे एक अँटीबॅक्टेरियलचं काम करतं, म्हणजे जे काही हरभरा पिकावर रोग वगैरे असेल तर तो नायनाट करण्याचं काम करेल. तर मित्रांनो, हे संपूर्ण मिश्रण पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे, ढवळून घ्यायचं आहे, जेणेकरून 19-19 चांगल्या प्रकारे मिक्स झाले पाहिजे, म्हणजे विरघळले पाहिजे. तर मित्रांनो, हे प्रमाण आपल्याला 15 लिटर पंपसाठी घ्यायचं आहे. आणि आपल्याला चांगल्या प्रकारे फवारणी करून घ्यायची आहे, म्हणजे जेणेकरून एक लेअर बनली पाहिजे, हरभरा पिकावर ओलं झालं पाहिजे. तर मित्रांनो, हे कॉम्बिनेशन जर तुम्ही तुमच्या हरभरा पिकाच्या प्लॉटमध्ये जर फवारणी केली तर जबरदस्त पद्धतीचं, म्हणजेच याच्यात तुम्हाला हरभरा पिकामध्ये फुटवे तुम्हाला बघायला मिळतील. मित्रांनो, तिसऱ्याच दिवशी तुम्हाला या जुगाडमधून तुम्हाला अनुभव येऊन जाईल, चांगल्या प्रकारे रिझल्ट तुम्हाला दिसून जाईल. एवढा जबरदस्त असा आपलातून, म्हणजेच हरभरा पिकाची वाढ आणि फुटवे येण्यासाठी हा उपाय काम करणार आहे. तर कुठल्याच प्रकारचं महागडं कीटकनाशक असेल, टॉनिक असेल, फवारणी करायची गरज नाही आहे. आणि मोठ्या प्रमाणात जास्तपैकी रासायनिक खत घ्यायची देखील म्हणजेच गरज नाही आहे. अतिरिक्त जो काही तुमचा रासायनिक खतामध्ये खर्च होतो तो खर्च देखील तुमचा या ठिकाणी वाचणार आहे. तर मित्रांनो, असंच जबरदस्त पद्धतीचं पॉवरफुल जुगाड मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती. तर नक्कीच ट्राय करून बघा. तुम्ही जर या तर मित्रांनो, जबरदस्त पद्धतीचा पॉवरफुल जुगाड मी तुमच्यासाठी घेऊन आलेली होती. नक्की ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, जेणेकरून इतर गरीब गरजू शेतकऱ्यांचा खर्च वाचेल, उत्पादन वाढेल, त्यांना देखील फायदा होईल. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया मित्रांनो अशाच महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.